जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारच्या होळीकोत्सवात रंगपंचमीला निघते जगदंबा मातेची पारंपरिक भव्य मिरवणूक। सुमारे 250 वर्षांची परंपरा नंदनगरीत जगदंबा मातेच्या मिरवणुकीला मोठा उत्साह। रंगपंचमीला नंदुरबारमध्ये देवीच्या मिरवणुकीसाठी भाविकांची मोठी गर्दी। आधुनिक युगातही जपली जाते परंपरा। नंदुरबारच्या होळीकोत्सवाला 250 वर्षांचा वारसा। नंदुरबार शहराला अनेक समृद्ध प्रथा आणि परंपरांचा वारसा लाभलेला आहे। आधुनिकतेच्या या वेगवान युगातही नंदनगरीतील नागरिक या परंपरा तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपताना दिसतात। विशेष म्हणजे नंदुरबारचा होळीकोत्सव हा शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा मानबिंदू मानला जातो। बालाजी संस्थानाची होळी तब्बल सुमारे 257 वर्षांची परंपरा जपून आजही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। होळीच्या 5व्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी नंदुरबार शहरात जगदंबा मातेची भव्य मिरवणूक काढली जाते। पूर्वी या ठिकाणी दशावतार परंपरेनुसार गणपती, नरसिंह, वराह, मारुती अशा विविध अवतारांच्या मिरवणुका काढल्या जात असत। मात्र कालांतराने ही पद्धत बंद पडली आणि त्याऐवजी जगदंबा मातेची मिरवणूक ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे। जगदंबा देवीचा अवतार धारण करण्याची परंपरा सुरुवातीला रोकडे परिवाराकडे होती। त्यानंतर पाठक परिवाराने ही जबाबदारी सांभाळली आणि सध्या उपासनी परिवारातील हितेश उपासनी हे देवीचा अवतार धारण करीत आहेत। या अवतारामध्ये लांब केसांचा, दागिन्यांनी सजवलेला अभिमंत्रित मुखवटा, वाघाचे कडे, पैठणी शेला, पायात पैंजण आणि घुंगरू, तर हातात 2 तलवारी असा भव्य साज चढवून देवीचे रूप साकारले जाते। ढोल ताशे, संबळ आणि डफाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात होताच वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनते। मिरवणुकीदरम्यान अनेक भाविक घरोघरी देवीचे पूजन करतात, ओटी भरतात आणि आपले नवसही व्यक्त करतात। खानदेशभर प्रसिद्ध असलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। आधुनिक काळातही अशी परंपरा आणि संस्कृती जपली जात आहे। ही नंदुरबार शहरासह संपूर्ण खानदेशासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
व्यंकटेश संस्थान हे नंदुरबारमधलं एक प्राचीन देवस्थान आहे आणि या देवस्थानचा होलिकोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पूर्वी हा होलिकोत्सव होळीपासून सुरू व्हायचा आणि 5 दिवस रंगपंचमीपर्यंत तो चालायचा. परंतु काळानुरूप त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल होत गेले. तो 3 दिवसावर आला आणि आता आम्ही त्याला खूप संक्षिप्त असं स्वरूप इथे दिलेलं आहे.
कालाय तस्मै नमः आपण असं म्हणतो, तसं आपल्याला आता ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण की शासनाचे नियम बदलले, शेकडो दफवादक असायचे, वेगवेगळे अवतार, त्याच्यात दशावताराचं ललित व्हायचं आणि हे दशावतार जे आहेत त्याचं प्रगटीकरण बालाजी वाड्यामध्ये व्हायचं. परंतु आता 10 वाजेनंतर आपल्याला डफच वाजवता येत नाही, त्यामुळे हा जो उत्सव आहे तो आम्ही खूप संक्षिप्त केलेला आहे आणि आता फक्त त्याचं आम्ही पूजन करतो आहे. रंगपंचमीच्या दिवशी सर्व मुखोटे आम्ही काढून, तसंच त्या उत्सवामध्ये वापरले जाणारे हत्यारं, दागदागिने हे सगळे आम्ही देवापुढे मांडतो आणि त्याचं पूजन करतो आणि भाविकांना दर्शनासाठी ते उपलब्ध करून देत असतो.